जेव्हा तुमच्या घरी कुठले स्पेशल गेस्ट येणार असेल किंवा एखाद्या विशेष दिवसासाठी तुम्हाला एखादी विशेष भाजी तयार करायची असेल तर ही खास भाजी आहे खास दिवसासाठी. ही भाजी चवीला एवढी भन्नाट लागते की जो खाईल तो कौतुक केल्याशिवाय तर राहणारच नाही. एवढेच नाही तर खाणारा या भाजीची चव कायम लक्षात ठेवेल. त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत बघावी लागेल. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा. अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लगेच सुरुवात करूया. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला फ्लावर लागणार आहे. थोड्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करायचं आहे. सोबतच मटार लागणार आहे. फ्रेश मटार मी मिक्सरच्या जारमध्ये घातलेला आहे. याला वाटायचं आहे पण बारीक अजिबात वाटायचं नाही, नाहीतर भाजीची चव बिघडेल. तर याला जाडसर ठेवून वाटून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये फ्लावरचं जे उरलेलं देठ होतं हे सुद्धा मी वाटून घेणार आहे. यामुळे भाजीला चवही छान येते आणि रश्श्याला दाटसरपणा सुद्धा येतो. बरेच वेळा असं होतं की रस्सा भाजी बनवत असताना रश्श्याला दाटसरपणा आणण्यासाठी काय घालायचं हे आपल्याला कळत नाही. आणि अशा वेळी बरेच जण काय करतात की भाजीला दाटसरपणा आणण्यासाठी भाजलेलं सुकं खोबरं वाटून घालतात. त्यामुळे भाजीला दाटसरपणा तर येतो पण भाजी खूप स्पायसी आणि हेवी बनते. हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने भाजीला दाटसरपणा आणू शकता किंवा भरड्याचाही वापर करू शकता. तर इथे मी 2 सुके कांदे वाटून घेतलेले आहे आणि 2 टोमॅटो वाटलेले आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की आपल्याला फ्लावर तळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला खूप स्पायसी भाजी नसेल बनवायची तर तुम्ही ही तळण्याची स्टेप स्किप करू शकता. पण स्पेशल दिवसासाठी जर स्पेशल भाजी तुम्हाला तयार करायची असेल तर ही स्टेप मिस करू नका. यामुळे भाजीला चव खूप छान येते. तर इथे फ्लावर छान लालसर तांबूस डाग पडेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर इथे सर्व फ्लावर मी या पद्धतीने तळून घेतलेला आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला कांद्याचं जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक वाटून घेतलेले होते. यामुळे भाजीला दाटसरपणाही छान येतो आणि चवही खूप छान येते. तर कांदा घातल्यानंतर व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं, कांदा जर कच्चा राहिला तर सर्व ग्रेव्हीची चव बिघडते. तर कांदा लालसर तांबूस झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट मी घातलेली आहे. यासोबतच फुलकोबीचं देठ जे आपण वाटून घेतलेलं होतं तेही घातलेलं आहे. टोमॅटो असो, कांदा असो किंवा फुलकोबीचं जे वाटण आपण घातलेलं आहे ते कच्चं राहायला नको ही काळजी घ्यायची आहे. त्यामुळे ही स्टेप करायला थोडा वेळ लागू शकतो पण तुम्हाला हळूवारपणे ही स्टेप करायची आहे, अजिबात घाई करायची नाही. सोबतच मीठ घालायचं आहे आणि नीट कडेनी जेव्हापर्यंत तेल सुटत नाही तेव्हापर्यंत या सर्व भाज्या आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही तेल एकीकडे आणि भाजी एकीकडे या पद्धतीचं टेक्स्चर आल्यानंतरच आपल्याला लसण, आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट परतून घ्यायची आहे. तर जसं दूध फुटतं ना त्या पद्धतीने हे वाटण दिसतं तेव्हाच यामध्ये मसाले घालायचे आहे. 1 ते 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मी किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्ही इथे गोडा मसाल्याचा वापर करू शकता किंवा थोडा गरम मसालाही घालता येईल. आपल्याला हे मसाले नीट परतून घ्यायचे आहे, अगदी मंद आचेवर परतायचे आहे. तर इथे मसाले परतून झाल्यानंतर आपण जे मटारचं वाटण केलेलं होतं तेही घालायचं आहे. मटारचं वाटण सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. जेव्हा आपण फ्लावरचं देठ परतून घेतलेलं होतं तेव्हाही तुम्ही हे वाटण परतून घेऊ शकता, पण मी मसाले घातल्यानंतर हे वाटण परतलेलं आहे. सोबतच थोडं गरम पाणी घालते आहे. गरम पाणी सुद्धा आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे, एकाच वेळी भरपूर घालायचं नाही. थोडं थोडं करून स्टेप बाय स्टेप घालायचं आहे, म्हणजे तवंग खूप छान येतो. तर गरम पाणीच घालायचं आहे, यामुळे ग्रेव्हीला टेस्ट छान येते. नॉर्मल टेम्परेचरला असलेलं किंवा गार पाणी ग्रेव्हीला घालायचं नाही. आता यामध्ये मी काही अख्खे वाटाणे घेतलेले होते तेही घालते आहे. यामुळे भाजी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते. तर आता या ग्रेव्हीला आपल्याला छान खदखदून उकळी येऊ द्यायची आहे. यासोबतच थोडी कसुरी मेथी क्रश करून घालायची आहे. यामुळे ग्रेव्हीला चव छान येते आणि चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आता इथे रस्सा छान खदखदून उकळी यायला लागलेला आहे, कडेने तेलही सुटायला लागलेलं आहे. यावेळी आपल्याला इथे तळून घेतलेला फ्लावर यामध्ये घालायचा आहे आणि फ्लावर आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटासाठी ग्रेव्हीमध्ये शिजवायचा आहे. फ्लावर जास्त शिजवायचा नाही कारण आपण तळून घेतला होता तेव्हा हा 50 ते 60% पर्यंत शिजलेला होता. फ्लावर आपल्याला 10% कच्चाच ठेवायचा आहे कारण फ्लावर गरम ग्रेव्हीमध्ये जेव्हा राहतो तेव्हा शिजला जातो. खूप मऊ पडला तर भाजीची चव बिघडते, म्हणून फ्लावर खूप जास्त शिजवायचा नाही, नाहीतर ग्रेव्हीमध्ये हा पूर्ण विरघळल्यासारखा होतो. वरून चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे आणि इथे भन्नाट चवीची आपली भाजी तयार झालेली आहे. आणि इथे या भाजीचा तुम्ही रंग बघू शकता, टेक्स्चर बघा या भाजीचं. दिसायला जेवढं भन्नाट दिसते आहे ना त्यापेक्षाही कितीतरी पटीने ही भाजी चवीला अतिशय चविष्ट लागते. नक्की ट्राय करून बघा. कुठल्याही स्पेशल दिवस असो किंवा कुठले स्पेशल गेस्ट येणार असेल तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. ते कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. आणि त्यासोबतच अशाच नवनवीन चवीच्या झणझणीत, चमचमीत आणि भन्नाट चवीच्या भाज्यांच्या रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल
तर घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे फेसबुकवर सुद्धा पेज आहे, त्या पेजला सुद्धा फॉलो करा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कारण काही रेसिपीज अशा असतात ज्या मी यूट्यूबला अपलोड न करता फेसबुक पेजला अपलोड करत असते, त्यासाठी पेजला फॉलो नक्की करा. चला तर मग आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका भन्नाट रेसिपी बरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.